हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 26 जुलै श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आलेला आहे। श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या श्रावण महिन्याची सुरुवात आज 25 जुलै पासून झालेली आहे आणि उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो। हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे। या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं। त्यामध्ये सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस असतो आणि त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवाराचं व्रत करत असतो। त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यातील सोमवार इतकंच श्रावण महिन्यातील शनिवाराला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं आणि असं म्हटलं जातं की या श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत प्रत्येक पुरुषाने करावे। स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात, पण पुरुषांनी हे व्रत केलं तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की बरेच पुरुष मंडळी जे आहेत तर ते श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत करत असतात आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार घरातील एक तरी पुरुषाने श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत आवर्जून करावं। जर तुम्ही करत नसाल तर या वर्षी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आवर्जून शनिवारचं व्रत करा। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शनिवारचं व्रत का करावं, तर पहा, वास्तविक पाहता शनिदेव भगवान महादेवांना आपला गुरु मानतात आणि त्यामुळे प्रत्येक शनिवार हा विशेष आणि शुभ असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शनिवारचं व्रत हे केलं जातं आणि म्हणूनच या शनिवारी जो व्यक्ती भक्तिभावाने व्रत करून शनिदेवांची पूजा करतो त्या व्यक्तीवर महादेवांची कृपा देखील होत असते आणि सोबतच शनिदेव देखील प्रसन्न होत असतात। त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये जर काही शनिदोष असेल, राहू केतूचा वाईट प्रभाव असेल तर तो सुद्धा यामुळे दूर होत असतो। धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील शनिवार हा अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तू। त्यामुळे जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी नष्ट होऊन फक्त एक दिवसातच तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। तुमच्या आयुष्यात जी काही साडेसाती चालू आहे तर ती सुद्धा यामुळे दूर होईल आणि धनप्राप्ती होऊन प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील। तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उद्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। आज व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे। उद्या शनिवार आहे तर तुम्ही शनिवारी दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता। आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर पहा, भरपूर दिवसांपासून जर तुमचं एखादं काम अडलेलं असेल, बऱ्याच वेळेला आपली महत्त्वाची अशी खूप कामं असतात आणि ती कामं अगदी पूर्ण व्हावीत आणि त्या कामामध्ये आपल्याला यश मिळावे यासाठी आपण भरपूर प्रयत्न आणि कष्ट देखील करत असतो, पण कधी कधी आपलं काम पूर्ण होण्यासाठी सुद्धा येतं पण अचानकपणे काहीतरी अडचणी या निर्माण होतात आणि ते आपलं काम जे आहे तर ते पुन्हा अपूर्ण राहतं। म्हणून तुमची जी काही कामं अडलेली आहेत तर ती पूर्ण होण्यासाठी, आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तसेच तुमच्या घरामध्ये काही दोष असतील, काही नकारात्मकता असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये काही दुःख असेल, वारंवार संकट अडचणी येत असतील तर मग या अडचणी आर्थिक असतील किंवा शारीरिक असेल किंवा मानसिक असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होत असतात। हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि यामुळे आपल्या कुंडलीमध्ये काही शनिदोष असेल, राहुदोष असेल, केतुदोष असेल तर ते दूर होत असतात। यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे, 1 कपभर तुम्ही दूध घेतलं तरीही चालेल आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे। त्यानंतर एक स्वच्छ पाण्याचा तुम्हाला तांब्या भरून घ्यायचा आहे, बेलपत्र घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला एक मुठभर जी उडदाची डाळ असते तर ती घ्यायची आहे। शक्य असेल तर ज्याला वरून रंगाची साल असते, काळ्या रंगाची साल असते तर त्या सालीसहित
तुम्ही ही डाळ घेऊ शकता किंवा मुठभर तुम्ही काळे उडीद घेतले तरी सुद्धा चालतील। तर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। जर दिवा नसेल तर तुम्ही स्वतः एखादा दिवा घेऊन जा आणि तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्याला शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे, म्हणजे आपलं तोंड जे आहे तर ते उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती थोडंसं जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर दुधामध्ये आपण थोडासा गूळ टाकलेला आहे तर ते दूध तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्वच्छ जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करून झाल्यानंतर तुमच्याकडे बेलपत्र असेल तर ते बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे। बेलपत्र तुम्ही नेलं नसेल तर शिवलिंगावरती अगोदर कोणी जर बेलपान अर्पण केलेलं असेल तर ते उचलून घ्या, स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, जी तुम्ही उडदाची डाळ घेऊन आलेला आहात तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। आपल्या हाताची मूठ घट्ट बंद करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मनोमन तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात, निघून जाव्यात यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि ही उडदाची डाळ जी आहे तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। जेव्हा तुम्ही या वस्तू श्रावण महिन्यातील शनिवारी शिवलिंगावरती अर्पण करता तेव्हा तुमच्या आयुष्यात सर्व दुःख, संकट, अडचणी या निघून जातात आणि तुमची अडलेली कामं देखील पूर्ण होत असतात। तर या सगळ्या वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। तसेच जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती हे दूध अर्पण करणार आहे, जल अर्पण करणार आहे, तेव्हा तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आता शिवलिंगाची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला शनीच्या मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे। अर्थातच शनिवार आहे, शनिदेवाला समर्पित असणारा हा दिवस आहे। शनी मंदिर जवळ तुमच्या नसेल तर मग मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला एक मुठभर काळी उडदाची जी डाळ असते तर ती आवर्जून अर्पण करायची आहे। जेव्हा तुम्ही या दिवशी मारुतीला किंवा शनीला काळी उडदाची डाळ अर्पण करता तेव्हा त्या व्यक्तीचे सर्व संकटही दूर होतात। याशिवाय शनी दोषाचा प्रतिकूल प्रभाव देखील नष्ट होतो। त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही, हवं तसं त्यातनं तुम्हाला फळ मिळत नसेल तर या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती शमीचं पान देखील अर्पण करा। असं म्हणतात की श्रावण महिन्यातील शनिवारी शिवलिंगावरती जल अर्पण करून आपण जर शमीचं पान अर्पण केलं तर आपला उद्योग व्यवसाय हा चांगला चालतो। नवीन नोकरीच्या संधी ज्या आहेत तर त्या सुद्धा येत असतात। म्हणून ज्यांना नोकरी प्राप्ती करायची आहे किंवा आपला व्यवसाय वाढवायचा आहे त्यांनी आवर्जून या दिवशी शिवलिंगावरती शमीचं पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। तसेच या उपायांसोबतच तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून करा। तुम्ही व्रत करा, ज्यांना व्रत करणं शक्य नसेल त्यांनी फक्त उपाय केले तरी सुद्धा चालतील, काहीच हरकत नाही। त्याचबरोबर तुमच्या घराच्या आसपास जवळच पिंपळ वृक्ष असेल तर आवर्जून त्या पिंपळ वृक्षापाशी तुम्हाला मुठभर उडदाची डाळ किंवा मुठभर काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत। झाडाखाली तुम्हाला एक दिवा सुद्धा लावायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श झाडाला करून आपल्या मनातील इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे। कारण या वृक्षामध्ये भगवान महादेवांच्या सोबतच शनीचा सुद्धा वास असतो आणि म्हणून शनिवार या झाडाची पूजा केल्याने आपल्याला धनसंपत्ती, ऐश्वर्य प्राप्त होतं आणि आपल्या सगळ्या इच्छा, मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होत असतात। तर अशा पद्धतीने हे तुम्हाला सांगितलेले जे उपाय आहेत तर ते उद्या श्रावणातील पहिल्या शनिवारी तुम्हाला करायचे आहेत। जर तुम्हाला उद्या करणं नाही शक्य झालं तुम्ही हा उपाय श्रावणातील कोणत्याही शनिवारी करू शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।